जवळपास 90,000 अर्ज आपले मंजूर झाले आहेत लातूर ग्रामीणचे। त्याच्यापैकी काल परवा जे हप्ते पडले त्याच्यामध्ये महिलांना थोडंसं कन्फ्युजन असं झालं की आमचं आलं नाही, पण ते ट्रायल बेसिसवर आपण हप्ता पाठवला होता की कुठं काही एरर येतो का। आज संध्याकाळपर्यंत जेवढ्या पात्र महिला आहेत, जेवढ्या अप्रूव्ड महिला आहेत, त्यांच्या अकाउंटवर आज त्याचे तो 1,500 रुपयाचा जो त्यांचा हिस्सा आहे तो त्यांच्या अकाउंटला आज पडेल। आणि उरलेल्या ज्या महिला आहेत, मी माझी ज्या वेळेला अध्यक्ष म्हणून निवड झाली, आमची जी पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीमध्ये मी हे स्पष्ट केलेलं आहे की एकही वंचित किंवा एकही गरजू महिला याच्यापासून वंचित राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे। अजून जवळपास 6,000 ते 7,000 अर्ज हे आजच्या तारखेला आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यामध्येही आपली स्क्रुटिनी चालू आहे आणि लवकरात लवकर तेही अर्ज मंजूर करून येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये ते कसे लाभार्थी होतील याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। की साहेब, ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात जर तुम्ही म्हणताय की ही योजना चालणार नाही, मग ह्यांचे हेतू स्पष्ट आहे की ह्यांचं सरकार आलं की ही योजना बंद करणार आहेत। आमच्या सरकारमध्ये आमची जिम्मेदारी आहे। अजित पवार साहेबांनी सांगितलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की ही योजना कशीच बंद पडू देणार नाही, पण त्यांची सातत्याने तीच भूमिका आहे की ही योजना बंद पडणार आहे, ही योजना बंद पडणार आहे। मग त्यांना असं सांगायचं असेल की आमचं सरकार आलं की आम्ही बंद करणार, ही त्यांची भावना असेल। भैया, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सध्या त्रुटी निर्माण झालेल्या आहेत, बऱ्याच जणांना पैसे भेटलेले नाही आहेत। यासाठी शासनानं पण डेस्क निर्माण केलेलं नाही या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी, किंवा कोणत्या पक्षानं पण केलेलं नाही। त्या संदर्भात वारंवार मी आव्हान माझ्या मतदारसंघापुरतं मी सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज मी आव्हान केलं, ज्याला कोणाला अडचणी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा किंवा आमचे सदस्य राजकिरण साठे आहेत, कुलदीप सूर्यवंशी आहेत, यांच्याशी संपर्क साधावा। आणि ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे पडले नाहीत, ते पडणार नाहीत अशातला भाग नाही, ते आज पडतील। मी परत तेच सांगतो की कालपर्यंत ते ट्रायल अँड एररवर चालू होतं की काही अडचणी येतात का, काही तांत्रिक अडचणी येतात का, पण आज ते सगळं सुरळीत झालं आणि प्रत्येक लाभार्थी महिलेच्या अकाउंटवर आजपासून पैसे पडतील।